दिवसातून खरं तर रेतेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीची या ठिकाणी बैठक लागलेली आहे आणि त्या संदर्भात आपण एक सकारात्मक पाऊल उचललं काय सांगू? रेतेवाडी उपसा सिंचन योजनेसंदर्भात रेतेवाडी पाणी संघर्ष समिती आदरणीय बागलताई असतील, जोळसर असतील आणि आजच्या बैठकीला आमदारही उपस्थित होते। आज या ठिकाणी बैठक झाली। गेल्या अनेक वर्षापासून रेतेवाडी उपसा सिंचन योजनेच्या संदर्भात शासनानं धोरणात्मक निर्णय घेऊन ती उपसा सिंचन योजना करावी अशी संघर्ष समितीची आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची मागणी आहे। त्या अनुषंगानं त्या योजनेचा कशी होते, ती योजना कशा पद्धतीने आपल्याला यशस्वी करता येईल किंवा योजनेचे निकष काय आहे ते तपासून त्या योजनेचा अहवाल तयार करण्यासंदर्भातल्या सूचना माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत आजच्या बैठकीमध्ये। आणि हे देत असताना जे पाणी 5.28 TMC पाणी जे करमाळ्याच्या वाट्याचं आहे, जे कुकडीतनं करमाळ्याला दिलं जातं, परंतु ते पाणी आजपर्यंत कधीच पूर्ण क्षमतेनं करमाळा तालुक्यात पोहोचलं नाही। तेही पाणी पूर्ण क्षमतेनं करमाळ्यामध्ये कसं पोचेल याही संदर्भात चर्चा झाली। त्या अनुषंगिक जे कॅनलची व्यवस्था, वितरण व्यवस्था आहे ती एकदम डॅमेज झालेली व्यवस्था आहे। त्या सगळे कॅनल सिमेंटच्या अस्तरीकरण करण्यासंदर्भातला पहिला 250 कोटी, आता 150 कोटी, असं 400 कोटी 450 कोटी रुपयाचा निधी त्याला दिला आहे। तेही काम आता बऱ्यापैकी मार्गी लागेल आणि जो पाण्याचा अपव्यय जवळजवळ 40% पाण्याचा अपव्यय जो होत होता तो पाण्याचा अपव्यय या निमित्तानं वाचेल आणि त्यातून जास्तीत जास्त पाणी आपल्याला करमाळ्याला देता येईल अशा पद्धतीचं नियोजन आजच्या बैठकीमध्ये झाले। खास करून माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी या संदर्भात पॉझिटिव्ह भूमिका घेतली आणि रेतेवाडी उपसा सिंचन योजना कशा पद्धतीनं यशस्वी करता येईल या संदर्भात अधिकाऱ्यांना स्वतः जाऊन त्या योजनेचा सर्वे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। वेबपास कंपनी अहवालाचा एक मुद्दा सातत्यानं अधिकारी वर्ग पुढे करताना दिसून येतोय। पुढचे पळवाट्यातून अधिकारी वर्ग नाही, वेबपास कंपनीनं सर्वे केलेला आहे ते त्यांचं मत, त्या कंपनीचं मत आहे, आपल्या संस्थेचं मत आहे। त्यामुळे ती संस्था म्हणजे काही सर्वज्ञ नाही आहे, त्या संस्थेचं मत आहे, त्याच्यावर शासन विचार करेल, त्याचे फायदे तोटे ती कशी यशस्वी करता येईल या संदर्भात शासन विचार करेल आणि त्याच्यावर निर्णय घेईल। ही संस्था एक सल्ला देऊ शकते, संस्था निर्णय नाही घेऊ शकत आणि घेतलेला निर्णय योग्य असेल असंही काही नाही। कारण आपण त्या संस्थेचं किंवा आपल्या सगळ्यांचं म्हणणं आहे की उजनीतनं हे पाणी आम्हाला द्यावं, उजनीतनं ही योजना करावी। पण शेवटी उजनी धरणाची जी कॅपॅसिटी आहे तेवढ्या पाण्याचं वाटप अगोदर झालेलं आहे। मग उजनीत अतिरिक्त 5 TMC 5.5 TMC पाणी साठवण्याची क्षमता आहे का, साठवण्याची याचाही अभ्यास करायला लागेल। त्यामुळे उगाच काहीतरी एखादा अहवाल दिला म्हणजे अहवालाच्या अनुषंगानं ती योजनेचं राजकारण करणं योग्य नाही। ह्या ज्या संघर्ष समितीनं जी भूमिका मांडलेली आहे, स्थानिक लोकप्रतिनिधी रश्मिताई असतील, आमदार असतील, जोळसर यांनी जी एक भूमिका मांडलेली आहे, त्यातून नेमकं कसं पाणी देता येईल, ही योजना यशस्वी होईल का या संदर्भात तातडीनं अभ्यास करून 45 दिवसामध्ये अहवाल देण्याच्या सूचना आज दिलेल्या आहेत आणि या अनुषंगानं ते मार्गी लागेल। सक्षम भूमिका घेतली होती, आपण भूमिका घेतलेली आहे। आता रेतेवाडी संदर्भात भूमिका घेणं हे आवश्यक आहे। करमाळा तालुक्यातल्या जनतेचा, शेतकरी बांधवांच्या जिव्हाळ्याचा पाण्याचा प्रश्न आहे आणि त्या लोकांना न्याय देणं, पाठीमागं कुणी काय केलं या विषयावर मी जाणार नाही। आता मी पालकमंत्री आहे, स्थानिक आमचे लोकप्रतिनिधी असतील, संघर्ष समितीची लोक असतील, वारंवार येऊन या संदर्भात फॉलोअप घेत आहेत आणि योजना मार्गी लागली पाहिजे अशी भूमिका मांडतायत। तेव्हा माझी जबाबदारी आहे पालकमंत्री म्हणून या योजनेला न्याय देणं, या लोकांना न्याय देणं। त्या अनुषंगानं बैठक झाली आणि मला वाटतं ऑन ट्रॅक आता ही योजना आलेली आहे आणि ऑन ट्रॅक पुढे जाईल।